लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडे लाडकी बहिणींना देण्यास पैसे आहेत, मात्र दिव्यांगांना द्यायला पैसे नाहीत अशी टीका कडू यांनी सरकारवर केली आहे। भाजपने पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय। वसईतील बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला। संतोष देशमुख हत्येप्रकरणी 3 आरोपी फरार होते, त्यापैकी 2 आरोपींना आज अटक करण्यात आली। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना आता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3ही आरोपींना केज न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पकडलेले आरोपी हे प्यादे असून मुख्य आरोपी आका आहे। आरोपींच्या अटकेनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तर आरोपींना अटक केल्याबाबत त्यांनी एलसीबीचं अभिनंदनही केलं। देशमुख हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावा अशी मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली, तर या प्रकरणाचा योग्य तपास करा असंही मुंडे म्हणाले। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली, तर आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही जरांगेंनी केला। बीडमधल्या फरार आरोपींपैकी दोघांना झालेल्या अटकेवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उशिरा का होईना अटक झाली, मात्र पुण्यातून अटक कशी होते याबाबत पोलीस यंत्रणेनं अधिकृत स्टेटमेंट काढावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पारदर्शक पद्धतीने तपास झाला पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं कडू म्हणाले। मुंबई ठाण्यात रविवारी 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी कामशेत तळेगाव दरम्यान रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, त्यामुळे 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील। 2 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय, तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेतलाय। नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचना पालिकेला ईमेल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 17 जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या डेटानुसार देशातील फक्त 57% शाळांमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध आहे, तर फक्त 53% शाळांमध्ये इंटरनेटचा वापर होतोय, तर 90%हून अधिक शाळा मूलभूत सुविधांनी सुसज्ज असल्याचंही अहवालात स्पष्ट झालंय।